मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी करमाड या ठिकाणी आहे. करमाडपासून एक 4-5 किलोमीटर पुढे आलो आहे जालना रोडला. आणि माझ्यासोबत आहेत या इकडे जरा प्रदीप ठोंबरे सर आहेत. यांचा आपण परिचय घेऊयातच. आणि यांनी शेवगा लागवड किती अंतरावर केली, कोणतं बियाणे लावलं आहे, कधी लावलं आहे, आणि आता त्यांना माझ्याकडून काय मदत हवी आहे ते आपण पाहूयात. प्रदीप सर, तुमचा परिचय द्या अगोदर. कुठलं गाव आहे सांगा आणि बाकीचं आपण नंतर अंतराबद्दल बोलू. नाव प्रदीप अंकुश ठोंबरे, गाव गाडे जळगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. कधी लावलं सर हे? ही आपली लागवड आहे बघा 26 जानेवारी. 26 जानेवारी सुट्टीच्या दिवशी लावलं तुम्ही? हो हो. बरं. 26 जानेवारी किती महिने झालेत? 26 जानेवारी, 26 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, 4 महिने. 26 मे. आज 6 जून आहे. 6 जून 2026 आहे. म्हणजे 1 2 3 4 4.5 महिने झाले. 4.5 महिने झाड आहेत. आणि किती अंतर लावले? ते आपलं 8x6. 8x6 या अंतरावर. किती क्षेत्र आहे? ते पाऊण एकर. आणि आंतरपीक कसं काय घेतलं तुम्ही पपई? तर पीक याच्यामुळे घेतलं की म्हटलं चला घेऊन बघू काही नवीन तरी काही थोडंफार. बरं. यांनी 8x6 वर शेवगा लावलाय. 2 ओळीमधलं अंतर 8 ठेवले, 2 झाडामधलं 6 अंतर ठेवले, आणि त्याच्यामध्ये सुद्धा यांनी पपई टाकली आहे. आता हे छत्रपती संभाजीनगरला येऊन मला भेटलेले आहेत. माझ्याकडून बियाणे घेऊन गेलेले आहेत. तेव्हा आमचं डिस्कशन झालं नाही पपई लावायचं. जर त्यांनी तेव्हा विचारलं असतं तर मी कदाचित त्यांना नका लावू म्हटलं असतं पहिली गोष्ट, किंवा लावायचं असलं असतं तर मग त्यांना मी 2 ओळीनंतर कमीत कमी 12 ते 14 ठेवायला लावलं असतं. पण ठीक आहे, ते म्हणले की मला शेवगा प्रायोरिटी आहे, पपई एवढी मला महत्त्वाची नाही आहे. 1-1.5 महिने वाट बघेल पपईचं, वाटलं ठीक ठेवेल, नाही तर मग आपलं शेवगाकडे लक्ष देईल. पण 4 महिन्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे ओडिसी 3चं? बऱ्याच ठिकाणी शेंगा फुलं लागलेली आहेत, काही ठिकाणी बारीक बारीक शेंगा लागलेल्या आहेत. आता या ठिकाणी मागचं झाड बघा तुम्ही, त्याला शेंगा लागलेल्या आहेत. आता शेंगा वाढतील, त्या बारीक बारीक शेंगा अजून वाढणारी शेंगा पुष्कळशा शेंगा लागलेल्या आहेत. इकडे बघतो आपण, पुष्कळशा शेंगा झाडाला आत्तापासून चालू झालेल्या आहेत. हे अवघा 4-4.5 महिन्याचा प्लॉट आहे. आणि मी जे आहे ते सांगतो, हे असे झाडं प्रत्येक झाडाला शेंगा नाही आहेत. हल्ली 8-10 झाडाला शेंगा असतील, पण बाकीच्या झाडाला शेंगा लागायला चालू झाले. इथे बघा, या इथे थोडं बारीक 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 शेंगा लागायला चालू झालेलं आहे. जवळ आहे, थोडं जवळ आहे ना. झूम नको करू, झूम क्लॅरिटी येत नाही. जवळ आहे. हे जे आहे ना, असं बारीक बारीक वादीच्या सुत्रीच्या आकारात, दाबणीच्या आकारात शेंगा सुद्धा तयार झालेले आहेत. चालू आहे, शेंगा लागणं चालू आहे. हे बघ, बारीक बारीक शेंगा चालू झालेले आहेत. देखवतो आपण. ही सरळ शेंग आहे, लांब शेंग आहे, 2 फुटापर्यंत शेंग जाईल ही. आणि हिरवीगार सरळ शेंग असतात. तर आता माझ्याकडून काय मदत पाहिजे तुम्हाला? हेच समोरचं मार्गदर्शन. आतापर्यंत ते केलेलं आहे तुम्ही, बियाणं ते एकदम चांगलंच आहे. येस. आणि आता समोर कसं करायचं, कसं समजा शेंगा धरायचं, समजा प्लॉट धरायचा की नाही धरायचं 4 महिन्यामध्ये. बरोबर. आता यांनी 26 जूनला लावला होता. 26 जानेवारी लावला होता. आज 6 जून तारीख आहे. 4.5 महिने अजून प्रॉपर झालेले नाही आहेत. तर यांना मी छाटणीचा सल्ला देणार नाही. तरी पण यांना मी छाटणी कशी करायची ते करून दाखवणार आहे. आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो मी आता. पण यांना माझा सल्ला असा राहील की छाटणी करू नका. 6 जून आहे, उद्या 7 जून असतो, मृग असतो उद्या. पाऊस अजून काय पडलेला नाही आपल्याकडे. संभाजीनगरमध्ये पाऊस नाही अजून, पडेल असंही वाटत नाही आहे. पण त्यामुळे मी यांना सल्ला दिली 15 ते 20 दिवस, कमीत कमी 15-20 दिवस, जास्तीत जास्त 1 महिना थांबूयात आपण. जर पावसाचा जोर वाढला, पाऊस पडला, वारं वादळ आलं, तर मग आपण छाटणी करूयात. आणि मग आपण सप्टेंबर नंतर जो भार धरतो आपण बेसल डोस भरून, तो भार धरूयात. चालेल? हो. त्यांनी काय होईल, तुमची पपईला मोकळी जागा भेटेल, मोकळी हवा भेटेल. पपईचं उत्पन्न घेऊन टाका. पपई कधी निघेल? जुलै, ऑगस्टमध्ये पपई निघेल. ऑगस्टमध्ये पपई निघाली, मग आपण बेसल डोस देऊन शेवगाकडे लक्ष देऊयात. आपलं मेन पीक तर शेवगाच हे. पपई आपण केली. हां, ठीक आहे ना.
तर छाटणी घेतल्यानंतर पपईला मोकळं होईल. पपई पण जेवढं जसं भेटेल तुम्हाला घेऊन टाका. ऑगस्ट सप्टेंबर नंतर बेस्ट डोस आपण तो बहार धरूयात. नोव्हेंबर डिसेंबर आपण माल काढून देतो मी तुम्हाला. परत झाडाची वाढ चांगली आहे. यांनी शेंडा छाटणी वेळेवर घेतलेली आहे. गुडघा, कंबर, छाती, डोकं या उंचीवर जी मी शेंडा छाटणी सजेस्ट करत असतो लावल्यानंतर आपण बियाणं, ती शेंडा छाटणी झालेली आहे. झाडं एकदम हेल्दी आहेत. आता जवळपास अर्धा प्लॉट आम्ही फिरलोय. एकही लाल शेंगाचं झाड मला दिसलेलं नाही आहे. सगळ्या झाडांची हेल्थ चांगली आहे. काही झाडं तुरळक झाडं मला दिसली, काही वाढलेली नाही आहेत, अगदी खुंटलेली आहेत. त्या ठिकाणी रिप्लेसमेंट करून आहेत काही झाडं तुरळक. पण 4.5 महिन्याचा प्लॉट मी पाहतोय, शेंगा लागलेल्या आहेत. आणि या प्लॉटला ज्यांचा प्लॉट असेल, ज्यांनी जानेवारीमध्ये लावला आहे आणि ज्यांच्या प्लॉटला आता फुलं असतील, शेंगा असतील, तर त्यांना माझा सल्ला राहील की छाटणी करायची घाई करू नका. 15-20 एक महिना थांबा. एक महिन्यापर्यंत थांबा. 15-20 दिवस किंवा 1 महिन्यापर्यंत थांबा. नंतर पाऊस जोमात चालू झाला की मग छाटणी हरकत नाही. जून एंडला छाटणी करा. जुलै महिन्यात आपण पंजा छाटणी घ्यायला सजेस्ट करतो. काही घाबरायचं काम नाही. छाटणीला घाई करू नका सध्या तरी. कारण पावसाने जर समजा यावेळेस गॅप मारला, खंड मारला समजा, तर आपल्या शेंगा भेटतील आणि रेट चांगला भेटेल. क्वांटिटी कमी असेल, शेंगा कमी लागलेल्या असतील, पण रेट चांगला मिळेल आपल्याला. त्यामुळे छाटणीची या वर्षी छाटणीची घाई करू नका प्लीज. सगळ्यांना माझा सल्ला आहे. पंजा छाटणी असो, खरड छाटणी असो, सध्या घाई करू नका. अजून काही प्रश्न माझ्यासाठी? एवढंच. आता याने मी एक झाड पंजा छाटणी कशी करतात ते करून दाखवतो. व्हिडिओमध्ये ॲड करू आपण. हां, तुमच्या स्वतः लक्षात राहील. व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला पाहतील. चालेल, पॉज करा. खरंच छाटणीची घाई करू नका. तर ठोंबरे सरांनी मी जसं सांगितलं की छाटणीची घाई करू नका. पण जेव्हा छाटणी करायची वेळ असेल, 15 दिवस, 20 दिवस किंवा 1 महिन्यानंतर, तेव्हा छाटणी कशी करायची पंजा छाटणी ते मी सांगतो. आणि जे इतर लोक छाटणी करणार आहेत जून जुलैमध्ये, त्यांना सुद्धा पंजा छाटणी कसं करायचं सांगतो. आता एक खोड आहे, त्याच्या ढाळे मी थोडा काढून घेतो, म्हणजे मोकळं होईल, तुम्हाला दिसायला सोपं पडेल. थोडं मी मोकळं केलंय. आता आपण पाहतो इथं की ते छाटणी झाल्यामुळे काय झालंय, 1 2 3 4 इकडे पलीकडे 5 छोटीशी फांदी आहे, वर सुद्धा फांदी आहेत काही. अशा पद्धतीनं हा झाडा सांगाडा तयार झालेला आहे. आता अंदाजे पंजा छाटणी जी असते ती आपण कंबरेपर्यंत कट करतो. 2.5 ते 3 फुटाला कट करतो, त्याला म्हणतो आपण पंजा छाटणी. कारण असा पंजासारखा आकार त्याचा उभा असतो, म्हणून त्याला पंजा छाटणी म्हणतो. हे कैची त्यांनी आता टेम्पररी आणली आहे. अशा कैचीने करू नका. मोठं कटर येते, याच टाईप येते, असं मोठं असतं, लांब असते, आणि असं आपण करू शकतो त्यांनी कटर. ना आता ते मी करून दाखवतो. आता हे जमिनीपासून आपल्याला कमरेपर्यंत करायचं आहे. अंदाजे मी इथं उभं राहिलो आहे, ही माझी कंबरी साईजला येईल. आता इथपर्यंत मला झाड कट करायचं आहे. मी काय करेल, मेन स्टंप आहे, मेन स्टंपपासून ऑलरेडी 1 ते 1.5 फूट ही फांदी ठेवेल. बघून घ्या, 1 ते 1.5 फूट मेन स्टंपपासून ठेवली, कट मारला आहे. थोडीशी वर घेतली मी. वर एक फांदी होती, ती फांदी मला घालवायची नव्हती. सगळे डाळे काढून घेतल्यात. ही झाली पंजा छाटणी. अशी पंजा छाटणी तुम्ही जून जुलैमध्ये करून घ्या झाडांची. जेणेकरून काय होईल, बाकी डोळे आहेत ना फांद्यांचे, हे फुटतील. यांचे जे फुटवे येतील ते देखील 2 फुट आले शेंडा छाटणी करून घ्या. दर 2 फुट आलेले फुटवे दर 2 फुटासह शेंडा छाटणी करून घ्यायची. परफेक्ट. अशा पद्धतीने पंजा छाटणी करून घ्या तुम्ही सर्वांनी. पण जून जुलैमध्ये करा. पंजा छाटणी करायची सध्या घाई करू नका. फुलं असतील, शेंगा असतील तर माल काढून घ्या. डन. ओके. व्हिडिओ